डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सर या ठिकाणी मानपत्राचं वाचन करतात. गुरव सर म्हणजे बहुस्पर्शी आणि बहुव्यापी व्यक्तिमत्व आहे. त्यांना पकडणं, त्यांना शब्दात पकडणं म्हणजे अतिशय अवघड आहे. तरी सुद्धा अल्पसा हा प्रयत्न. आदरणीय गुरव सर, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे पाळेमळे रुजलेल्या घरात आपला जन्म झाला. बालपणी क्रांतिशह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी आणि जी.डी. बापू लाड यांच्या अंगा खांद्यावर खेळण्यात आपलं बालपण गेलं. या क्रांतिकारकांसोबत आपले वडील रामचंद्र गुरव स्वातंत्र्याच्या चळवळीत असल्यामुळं या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं घरी येणं जाणं असायचंच. त्यामुळे बालपणातच तुम्ही या माणसांच्या सानिध्यात त्यांचं मस्तक समजून घेतलं. त्यांच्या मस्तकात चालणाऱ्या समतादिष्टी समाज निर्मितीची आणि मानवमुक्तीची संकल्पना तुमच्यात रुजत गेली. कळत्या वयात तुम्ही स्वतःला चळवळीत झोकून दिले. एकीकडे शिक्षण चालू होते तर दुसरीकडे शोषित पीडित लोकांच्या न्याय हक्कांसाठी मोर्चात घोषणा देणंही सुरू होतच. जग बदलाची लढाई लढण्यासाठी ती आधी समजून घेतली पाहिजे. म्हणून वाचन, मनन, चिंतन आणि प्रामाणिक कामाच्या जोरावर तुमचं जाईल तिथं ठसा उमटवणं सुरू होतच. कामाच्या विलक्षण पद्धतीमुळे चळवळीतलं तुमचं व्यक्तिमत्व लक्षवेधी बनत चाललं होतं. आपण प्राध्यापक झाला ते फक्त घर आणि महाविद्यालय करण्यासाठी नव्हे, तर हे भिंतीचं विश्व ज्यांच्या 2 हातांवर तरलेलं आहे त्यांच्या आयुष्याची बाग फुलवण्यासाठी तुमचे विद्यार्थी घडत होते. तुम्ही विद्यार्थी घडवत होता. तुकोबाच्या संस्काराची गाथा, मार्क्स बाबाच्या समाजवादाची कथा, क्रांतीबा फुले आणि बाबासाहेबांची चळवळ आणि त्यांचे लढे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवताना चळवळीची ही मशागत होत होती. कार्यकर्ते चळवळीला जोडले जात होते. सामाजिक चळवळ जपताना तुमच्या पत्नीने देखील तुम्हाला तितकीच खंबीर साथ दिली. घरातून बाहेर पडण्याच्या आणि घरी परतण्याच्या तुमच्या वेळा अनिश्चित असल्या तरी घर सांभाळून घेणारी प्रमिला वहिनींसारखी पत्नी तुमच्या आयुष्यात साथीला आली. त्यामुळे जग बदलाच्या विराट महासागरातील तुमची घोडी तरून गेली. तुम्हाला पहिल्यापासून व्यायामाची आवड आणि घरात कुस्तीची परंपरा, त्यामुळे मन आणि मेंदू आणि मनगट दोन्हीही बळकट झाले. शोषितांची मोठ बांधून वैचारिक क्रांतीचा स्फोट घडवण्यासाठी तुमची यंत्रणा नेहमी सज्ज असायची. नागनाथांना नायकवडी यांच्या सोबत तुम्ही पायाला भिंगरी घातल्या बांधल्यासारखे फिरलात. अनेक कार्यक्रमात सहभागी होऊन लोकांचे प्रश्न समजून घेतलात. त्यावर तोडगा म्हणून काढण्यासाठी अभ्यास केलात आणि पुन्हा मोर्चाची वाट धरला. संप, मोर्चे, आंदोलने, पाणी परिषदा अशा अनेक ठिकाणी आपली भाषणं ऐकणं म्हणजे बूस्टर डोसच होता. पुरोगामी विद्यार्थी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ इत्यादी चळवळीत मी सक्रिय झाला. दर रविवारी तुमच्या घराच्या गच्चीवर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास वर्गावरून कार्यकर्ते घडवण्याचा तुम्ही ध्यास घेतला. तुमचे भाऊ वासुदेव गुरव हे देखील तुमच्या जोडीने चळवळीत असायचे. चळवळ करीत असताना तुम्ही भावंडांचा संसार उभा करण्यास हातभार लावला. अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी परिवर्तन परिक्रमा नावाचा ट्रस्ट तयार करून मदत केली. कित्येक गरीब विद्यार्थ्यांना घडवले. चळवळ टिकून राहावी यासाठी प्रबोधनाचा नवा पायंडा पाडून विद्रोहाची बीज पेरली. सोप्या भाषेत चळवळ समजून सांगणारी पुस्तकं लिहिली. ज्या पुस्तकांनी गोरगरीब वंचितांची मस्तकं सुधारली. लढा म्हणजे धारदार हत्यार असं मत झालेली सामान्य माणसं, लढा म्हणजे धारदार हत्यार
असं मत झालेली सामान्य माणसं पुस्तकांना आपलं हत्यार समजू लागली. तेव्हा तुमच्या परिवर्तनाचा प्रकाश होत तळागाळात पोचला. वाचनाची प्रचंड आवड आणि तुमच्या लेखणीतून उतरलेली पुस्तके यांचा अफलातून संगम तुम्हाला विचारवंत या विशेषणापर्यंत घेऊन आला. अण्णाभाऊ साठे हे तुमच्या आयुष्यातील खरेखुरे आयडॉल. अण्णाभाऊंच्या साहित्यावर तुम्ही पीएचडी केली. अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्य आणि चळवळीच्या माध्यमातून समाजाला दिलेला विचार जपण्यासाठी आयुष्यभर अपार परिश्रम केला. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी नागनाथ अण्णा यांच्या सोबतच्या पाणी परिषदांपासून आज अखेर लढत आला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात मोठे योगदान दिले. समन्यायी पाणी वाटपाचा लढा, धरणग्रस्तांचा लढा, दुष्काळ निर्मूलन परिषद चळवळ, डोनेशन पासून मुक्त शिक्षण, मागेल त्याला काम, प्रत्येकाला अन्न आणि पाणी, निवारा आणि आरोग्याची हमी, शेतमालाला किफायतशीर भाव, शेतमजूर, कामगार, असंघटित जनसमुदायासाठीच्या न्यायाचे लढे, शिक्षणाचा हक्क, शिक्षक प्राध्यापकांच्या हक्काचे लढे यामध्ये सदैव अग्रेसर राहिला. शोषण मुक्तीच्या लढ्यातील अविरत योगदानासाठी तुम्हाला नानाविध पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. चळवळीत तुमचे योगदान हा आमच्यासाठी नेहमीच आदराचा विषय राहिलेला आहे. तुम्ही समता फक्त भाषणात सांगितली नाही तर व्यवहारात आत्मसात केली. पुरोगामी बोल नुसते बोलायचे नसतात तर ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अंगीकारायचे असतात. आपल्या घरातील आंतरजातीय विवाह हे त्याचेच एक उदाहरण आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयात 35 वर्ष आपण प्राध्यापक म्हणून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. मराठीतील नैपुण्य दाखवून दिले. प्राध्यापक असताना तुम्ही वेगवेगळ्या समित्यांवर काम करीत भारतभर अभ्यास दौरे केले. खराखुरा शिक्षक कधीही निवृत्त होत नाही. खराखुरा शिक्षक कधीही निवृत्त होत नाही. त्यामुळे तुमच्यातील लढाऊ शिक्षक आणि कार्यकर्ता आजही आम्हाला भारावून टाकतो. नव्या उमेदीसह प्रेरणा देतो. आपल्या अमृत महोत्सवानिमित्त आपणा प्रस्तुत मानपत्र, महात्मा ज्योतिबांची फुले पगडी आणि काठी देऊन सत्कार करताना आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. आमचा ऊर अभिमानाने भरून येतो.